मित्रांनो ऋषिकेशमध्ये पोहोचलोय आपण. राम डायरेक्ट उडी टाक ना इथून, आपले व्ह्यू वाढतील आपल्या व्हिडिओजचे. कसा मराठी माणसाचा आवाज ऐकून फक्त तो आला. स्वर्ग आहे तर इथे आहे मित्रांनो. Where Bhagwan Krishna reminds us. तर आपण आता चाललो हरिद्वारवरून ऋषिकेश. हरिद्वारचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर इथे लिंक देतो, हरिद्वारचा व्लॉग बघा. राम, नरसिंह, विष्णू अवतार आहेत म्हणजे सगळे. ऋषिकेश 15 किलोमीटर्स ओनली. ऋषिकेश 15 किलोमीटर्स ओनली. हा ना यार, व्ह्यू बघ, ते डोंगर बघ वरती, बर्फ दिसतो ना त्याच्यावर. हो मित्रांनो, तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, पण इथे तो डोंगर आहे, त्या डोंगरावर व्हाईट असे स्पॉट्स आहेत बर्फासारखं. खूपच खतरनाक. 99 रुपये पेट्रोल आहे इथं. 99 रुपये, 99.99 पैसे. राम समोर बघ, बघ व्ह्यू बघ. मित्रांनो ऋषिकेशमध्ये पोहोचलोय आपण. श्रीराम तुझा फोटो लावलाय बघ, काळा काळा श्रीराम. आपण चाललोय आता आपल्या आश्रमाकडे, परमार्थ निकेतन. सरळ आहे, जानकी ब्रिज, जानकी सेतू. खूपच सुंदर यार ॲक्च्युली. मित्रांनो पोहोचलो ऋषिकेशला. दिसतोय की नाही तुम्हाला डोंगर बघा. राम डायरेक्ट उडी टाक ना इथून, आपले व्ह्यू वाढतील आपल्या व्हिडिओजचे. यूट्यूब व्हिडिओचे व्ह्यू वाढतील. उडी टाक डायरेक्ट. अरे तिकडे शंकराची मूर्ती वाटते तिथे बघ ती. मुलं खेळत आहेत पाठीमागे आणि मस्त घंटा चालू आहे, काय प्रवचन चालू आहे मस्तपैकी. एकदम शांत आहे. हे बघा, इथे जरा राहायच्या सोयीसाठी चौकशी करण्यासाठी आलं आहे. सर हे घ्या, पाणी घ्या सर. थँक्यू. अजून काय सेवा सर? इथेच थांबा, काय असलं तर सांगा. मित्रांनो ऋषिकेशला याल तर बुकिंग करून या. नाही तर आमच्यासारखं असं बघा, आम्ही आता आलो इथे गीता भवनमध्ये, पण आमच्याकडे बुकिंग, यांच्याकडे ऑलरेडी बुकिंग आहे. कारण की सध्या कुठली तरी हा महिना आहे, त्या महिन्यात काय पारायण वगैरे असते, कथा वगैरे असतात. सिंगल 2 लोक आहेत फक्त, तर त्यांना रूम नाही देतात एका दिवसासाठी. सो जस्ट बुकिंग करून या, नाहीतर असं शोधत बसावं लागेल. नाही, यात वेगळी मजा आहे तशी. काय बोलतो राम? यात वेगळी मजा आहे, एकदम मस्त. येतो ना आता मजा. सारख्याजम का देतोय मला मित्रा? सारख्याजम का देतोय? मजा तर आहे भाई, मला तर मजा येते भाई. कसली मेहनत करतोय माझा मित्र माझ्यासाठी. एखाद्याने फक्त अंडे घालायचे घरात. मित्रा काम करत होतो, दिवस रात्र काम करतोय, आणि रात्री तू मला सांग 6 वाजता आल्यानंतर काय करतो रे तू? सकाळी 8ला जातो, 6ला येतो. मी जेवण बनवतो, पालन पोषण केलं तुझं महिनाभर, हे विसरू नकोस. बोलून दाखवलंच शेवटी. मित्र मित्र मित्र. इथं रूम नाही भेटणार. इथे 3 आश्रम आहेत बोलतो लाईनीत 3 आश्रम आहेत. तिन्हीमधून एकामध्ये कुठेतरी भेटून जाईल. पहिला समोसा खाऊन येऊ, मला वाटतं भूक तर आहे मला थोडीशी. समोसा खाऊ. कुठे कुठे परमार्थ निकेतनला. यांना सांग. परमार्थ निकेतनला यांनी विचारलेलं मामाला फोन करून कुठे खायचा आहे समोसा, आणि मग आता मला विचारतो. असं करतो हा, इरिटेट करायला मला. हा, तर परमार्थ निकेतनला खूप भारी समोसा भेटतो. मला गिअर बघा. बघूया आपण मामाची टेस्ट. मित्रा, नेवर डाऊट. समजलं का? माझे मामा अख्खी दुनिया फिरलेत, त्यांना माहिती आहे इकडच्या सगळ्या गोष्टी. नाही यार, काय टाइमपास करतोय मित्रांनो. तास झाला मी गिअर घालून सगळा बसलो इथे आणि टाइमपास करतोय. बघा आता बघा किती, बॅग उचलायला अर्धा तास. अजून काय राम? सगळ्यांना माहिती आहे काय? नौटंकी कोण करते. सगळ्यांना मित्रा, सगळ्यांमध्ये मी व्हिडिओ बघून झाले त्यांना कळलंय. तर मित्रांनो आम्ही आलो आता इथं परमार्थ निकेतनमध्ये. जसं की मी बोललो, माझ्या मामांनी सांगितलं इथे समोसा खूप चांगला भेटतो. पण इथं कॅन्टीन शोधावं लागेल. म्हणतोय तर खरं खूप चांगला समोसा आहे. आता बघूयात आपण आणल्यावरती कसा लागतोय. एकदमच भारी कॅन्टीन आहे हे इथे, पण रेटही असे काही खूप हाय नाही आहेत. ओके, आला बघा हा कार्टून. ये इथेच, आम्ही इथेच बसलो. ये, हां ये.
कोपरखेरणाचा पोरगा भेटलाय भाई. कोपरखेरणे सेक्टर 17. जग खूप छोटं आहे कधी कधी खूप असं छोटं वाटतं. खूप खूप छोटं आहे यार. कसा मराठी माणसाचा आवाज ऐकून फक्त तो आला. आणि तू कुठे राहतो? नवी मुंबई. कुठे? कोपरखेरणे कुठे? सेक्टर 17. अरे भाई बाजूलाच आहे आपल्या. खतरनाक आहे. मित्रांनो कोणतरी काहीतरी बोलत होतं मामांच्या टेस्टबद्दल. मित्रा अरे प्लीज ईट युअर ओन वर्ड्स मित्रा. हो हो मामांच्या टेस्टबद्दल तर डाऊट आहे मला, पण समोसाबद्दल बिलकुल डाऊट नाही आहे. खूप छान आहे समोसा. 20 रुपयाला समोसा आहे बरं का. पनीर संपलं आहे माझ्या ह्याच्यात. तुझ्या ह्याच्यात आहे पनीर आहे समोस्यामध्ये. पनीर वा नेक्स्ट लेवल. असंच करतात ना फूड ब्लॉगवाले. वा स्वर्ग आहे तर इथे आहे मित्रांनो. समोसा जर तुम्ही समोसावर असाल तर बस. योगायोग बघा आपला भाऊ भेटला आहे. कोपरखेरणामधलाच आहे आणि तो सेक्टर 17मध्ये राहतो. मित्रा कसा आहेस? मस्त आहे आणि खूप भारी वाटलं भेटून. एवढ्या घराच्या लांब येऊन पण जवळची माणसं भेटतात. आणि लोक बोलतात ना दुनिया गोल है. गोल है, हाँ. गोल तो है, छोटी भी है. आणि मेन म्हणजे भाई सोलो आला इकडे ऋषिकेशला फिरायला. दिल्लीला कामाला आहे आणि तो सगळं फिरला आता आणि 18 तारखेला वापस मुंबईला जाणार आहे. भाई असं डेडिकेशन पाहिजे फिरण्यासाठी. मित्रांनो मस्त आता नाश्ता झाला आणि आता चाललो आम्ही आरतीला. घाट आरती. मित्रांनो मूर्ती बघा किती मोठी हनुमानाची. आज एक तर लकीली शनिवार आहे आणि मस्तपैकी मूर्तीचं पण दर्शन आणू. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. मित्रांनो नशीब बघा किती भारी एकदम. इकडे आरती होणार आहे ना आम्हाला बसायला जागा बघायची. यज्ञ जो हम करते हैं, आरती जो हम करते हैं, पूजा जो हम करते हैं, ये सब अपने धर्म से है, लेकिन केवल भारतीय के लोगों के लिए नहीं, वो सबके लिए है। रोज हम देखते हैं पूरा विश्व के लोग हर कॉर्नर से आते हैं. There's so many mantras that end with the beautiful phrase idam namah, idam namah, and it means not for me, mere liye nahi, aapke liye. There's a beautiful teaching in the Bhagavad Gita where Bhagwan Krishna reminds us, offer everything to me, yat karoshi yadashnasi, yaj jahoshi dadasi, yat tapasyasi kaunteya, tat kurushva madarpana. Whatever you do, offer it to me. मस्त मजा एकदम. तिघांनी मिळून तर धमाल घातली. अरे अरे शर्मा रहा है वो तो. नहीं नहीं बेटा नहीं ना. मेरे को आप वीडियो में आ रहे हो. वो तो मुझे दिख ही रहा है. अच्छा आपको दिख रहा है. अरे मुझे तो यही से दिख रहा है. वह चढ़ा ला ना. हर हर गंगे हर हर गंगे.
हे आता फोटो काढा माझा एक चांगला. तर मी आमच्या नवीन मित्राचं इंट्रोडक्शन करायचंच विसरलो. तर हा आहे सौरभ आणि हा राहतो कोपरखिरणीला आपल्या घराच्या जवळ. तर बेसिकली सौरभला आज जायचं होतं त्याच्या दिल्लीच्या होमस्टेला, कारण की तो दिल्लीला राहतो आणि तिथेच काम करतोय. आम्ही त्याला बोललो की थांब आमच्यासोबत एक दिवस आणखीन ऋषिकेश एक्सप्लोर कर. सो आता तो आमच्यासोबत थांबतोय आणि आता आम्ही चाललोय एका स्टेवरती जिथे बेसिकली माझ्या मामांनी आमची राहायची सोय केली आहे. तर ही जागा एक वारकरी संस्थान आहे जिथे आपले महाराष्ट्रातले वारकरी येऊन ऋषिकेशमध्ये स्थायिक झाले आहेत. सर्व इथे असलेले लोक मराठी आहेत आणि माझ्या मामांचे परिचयाचे आहेत, तर आणखीनच बेस्ट. तर मित्रांनो झालं आमचं दर्शन वगैरे आणि आता आम्ही आलो एका आश्रमामध्ये राहायला जिथे माझ्या मामाने राहायची सोय केली आहे. माझ्या मामाने राहायची सोय केली आहे आणि त्याच मामांनी आम्हाला समोसा सुद्धा सांगितलेला. 2 समोसे आम्ही एक्स्ट्रा ऑर्डर केला, 1 समोसा आणि खाल्ला. समोसा बातच वेगळी आणि जागेची पार्किंग भेटली आहे बाई. मेन म्हणजे आम्हाला आतमध्ये पार्किंग असं वाटतं शेवगावला शेवगावला ठीक आहे. शेवगावाला गावचा फील येतोय. ओके भेटूया जेवल्यानंतर. अंगावर दे मित्रा, परत नाही बोलणार मित्रा. अंगावर येशील तर अंगावर दे मित्रा. हे युट्यूबला जायला मित्रा रडशील डोळ्यातून पाणी असं तसं नाही निघणार मित्रा. तुला व्लॉग चॅनल बनवायचं की कसला दुसरा चॅनल बनवायचा? प्लीज बोललास तर माफ करेल. कशाला बोलू? प्लीज बोल, माफ करून टाक. तूच बोल. सॉरी बोल सर. मस्त आहे की जेवण झालंय आता आणि आमचा झोपायचा प्लॅन चालू आहे. हा माणूस तर झोपी गेलाय. नाही राम एक काम कर ना यार, ते माझा एक मित्र आहे नाटक कंपनीमध्ये, एक जरा त्याला ॲक्टर पाहिजे. जातोस का? ॲक्टिंग तर चांगलीच करतोय. नाक असं तोंडावर असं लाद घालेल ना. ॲक्टिंग तर बघा एवढे डोळे उघडतायत दिसतायत राम. चांगला आवाज. काही कमेंट होते ना, बोल ना आता. कमेंट कर ना आता. ऑन कॅमेरा बोल ना. तो म्हणेल ना हरी गो तेव्हा म्हणू. तो मित्रा सगळे लोक उभा राहिलेले त्यांच्या एंट्रीला. तू पण आणि तो बोलतो त्यांना. माणसामध्ये देव असतो म्हणून प्रत्येक माणूस देव असतो असं नाही. थांबा प्रोसेस करतोय. थांबा हँग झाला, सिस्टम हँग झाला, प्रोसेस करतो. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.